राजलक्ष्मी वडा सेंटरचे महादेवी हत्तीनेला आणण्यासाठी अनोखे प्रयत्न केला तर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना साकडे। प्रत्येक रविवारी राजलक्ष्मी वडा सेंटरची भेट घेऊन वडा खाऊन आशीर्वाद देणाऱ्या महादेवी हत्तीणीची आठवण येत आहे। याकरिता 2 वडा 1 पाण्याची बॉटल मोफत दिले आहोत। शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची वनतारा प्रकल्पाने घेऊन गेलेले आहेत। तेव्हापासून सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या माधुरीला आणण्यासाठी नागरिक वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत। यामध्ये तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर, दत्त साखर चेअरमनचे गणपतदादा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, कृष्णराज महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमोल महाडिक, आमदार विनय कोरे व इतर राजकीय मंडळी आपल्या राजकारणाच्या माध्यमातून या हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। पण जयसिंगपूर येथील राजलक्ष्मी वडा सेंटर सचिन मोठे यांनी तर प्रत्येक रविवारी जयसिंगपूर येथे वडा खाण्यासाठी येणारी महादेवी परत यावी याकरता राजलक्ष्मी वडा सेंटर समोर जिओची कार्ड एअरटेलमध्ये पोर्टल करण्याकरता मेळावा लावला। त्यासोबतच 2 वडा व 1 पाण्याची बॉटल माधुरीच्या आठवणीत फ्री दिली। तसेच जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांनी साकडे देखील घातले। राजलक्ष्मी वडापाव सेंटरचे सचिन मोठे हे फक्त व्यापारी नसून ते गोरगरिबाकरता व सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर असतात। कर भला तो हो भला ही त्यांची भावना कायम सुरू असते। त्यांच्या कार्याबद्दल जयसिंगपूर व परिसरामध्ये कौतुक केले जात आहे। रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल नामदार, जयसिंगपूर।